तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आशुतोष साळुंखे आणि फिजिक्समधील करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकमधील एक एक्झाम्पल म्हणजे रेजिस्टन्स सेरीज आणि पॅरल कॉम्बिनेशनचं जे एक्झाम्पल आहे ते कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं त्याचा एक टाईप मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर तो टाईप आहे लॅडर डायग्रामचा. तर लॅडर डायग्राम म्हणजे काय, तर मल्टिपल रेजिस्टन्स तिथं कनेक्ट केलेलं असतात. तर ते रेजिस्टन्स कनेक्ट केल्यानंतर त्याचा जो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा याबद्दलचा आपण आज या लेक्चरमध्ये एक्झाम्पल बघणार आहोत. तर एक्झाम्पल सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला बोर्डवरती दाखवतो की एक्झाम्पल काय असेल. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक रेजिस्टन्स दिला आहे, त्याला लगेच पुढं अशा पद्धतीनं दुसरा रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे, त्याच्यानंतर तिसरा रेजिस्टन्स इथं आहे, त्याच्यानंतर लगेच चौथा रेजिस्टन्स इथं आहे, त्याच्यानंतर पुढचा रेजिस्टन्स इथं असेल, त्याच्यानंतर पुढचा रेजिस्टन्स या ठिकाणी असेल आणि असं करत करत हे सर्किट डॉट 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 म्हणजेच अप टू द इन्फिनिटी अशा पद्धतीनं सांगितलं जातं. याचा अर्थ नंबर ऑफ रेजिस्टन्स या सर्किटमध्ये जोडलेला आहेत आणि तुम्हाला या सगळ्यांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स सॉल्व्ह करायचा असतो. तर कन्सिडर करूया की हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे. सपोज या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे 1 ओहम, या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे 2 ओहम, अगेन 1 ओहम, 2 ओहम, अगेन 1 ओहम, 2 ओहम. तर अशा पद्धतीनं 1 ओहम आणि 2 ओहम या व्हॅल्यूचे रेजिस्टन्स या कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केलेला आहेत. आता बेसिक जर सिरीज कॉम्बिनेशन असेल तर आपल्याला माहिती आहे की आपण रेजिस्टन्सची ॲडिशन करतो. जर पॅरलल कॉम्बिनेशन दोन रेजिस्टन्स पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये असतील तर आपण 1/R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 हा फॉर्म्युला वापरतो. परंतु अशा टाईपचं सर्किट असेल तर सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं की नक्की कुठल्या प्रकारचं हे कॉम्बिनेशन आहे. तर त्याच्यासाठी जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर तुम्हाला मी सांगतो. तर आपल्याला ए आणि बी मधला रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे. याचा अर्थ या सगळ्या सर्किटचा एक रेजिस्टन्स दॅट इज इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कन्सिडर करूया की ए आणि बी या दोघांच्या मध्ये एक्स इतका रेजिस्टन्स आहे. सपोज की रेजिस्टन्स ए आणि बी या दोन पॉईंटमध्ये एक्स इतका रेजिस्टन्स आहे. आता जर सर्किट आपण व्यवस्थित बघितलं तर मी हा पॉईंट आणि हा पॉईंट मार्क केला तर हे दोन पॉईंट सुद्धा ए आणि बी सारखे बिहेव करतील. याचा अर्थ काय, जर तुम्ही ए आणि बी पासून पुढचं सर्किट जर रीड केलं तर ते सेम सर्किट असेल जे की आपण प्रिव्हियस ड्रॉ केलेलं होतं. म्हणजे जर ए आणि बी मधला रेजिस्टन्स एक्स असेल तर या ए आणि बी मधला सुद्धा रेजिस्टन्स काय असेल, एक्सच असेल. याचा अर्थ इथून पुढचं जे कॉम्बिनेशन आहे हे सगळं कॉम्बिनेशन जे आहे त्याचाही रेजिस्टन्स काय असेल, एक्स असेल. म्हणजे आता आपण सर्किट रिड्यूस करूया. सर्किट रिड्यूस झाल्यानंतर कसं तयार होईल बघा. हा पहिला रेजिस्टन्स आहे दॅट इज 1 ओहम, हा दुसरा रेजिस्टन्स आहे दॅट इज 2 ओहम. सो हे रेजिस्टन्स मी मार्क करतो 1 ओहम आणि 2 ओहम. आणि याच्या पुढे जो रेजिस्टन्स तयार झालेला आहे तो असेल एक्स ओहम. आणि सुरुवातीलाच आपण ए आणि बी ह्या दोन पॉईंट मधला जो रेजिस्टन्स घेतलेला होता तो किती होता, एक्स ओहम. आता हे सर्किट थोडंसं आपल्याला इझी वाटेल. का इझी वाटेल, कारण हे जे दोन रेजिस्टन्स आहेत ते पॅरलल आहेत आणि याचं जे आन्सर असेल ते याला सिरीजमध्ये असेल. तर हे कॉम्बिनेशन आपण थोडंसं रिड्यूस करून घेतलं, याला रिडक्शन ऑफ सर्किट डायग्राम असं म्हणतात. याच्यामध्ये नंबर ऑफ रेजिस्टन्स होते. आता जर तुम्ही इथं बघितलं तर तुम्हाला 1, 2 आणि 3 तीनच रेजिस्टन्स बघायला मिळतील. त्यामध्ये पहिल्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू एक्स असेल, दुसऱ्याची 2 असेल आणि तिसऱ्याची एक्स असेल. तर या कॉम्बिनेशनकडे जर बघितलं आपण तर आपल्याला असं लक्षात येईल की हे जे दोन रेजिस्टर्स आहेत हे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आहेत. मग ह्या दोघांचा पॅरलल कॉम्बिनेशन 2x अपॉन 2 प्लस एक्स इतका येईल. आणि हा जो पॅरलल कॉम्बिनेशन मधला जो रेजिस्टन्स आलेला आहे तो या 1 ओहम साठी सिरीजमध्ये असेल दॅट इज +1 इज इक्वल टू ए आणि बी मध्ये रेजिस्टन्स किती घेतला होता आपण, एक्स. तर आता हे इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल. बघूया आता हे इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. तर एक्स इंटू 2 प्लस एक्स इज इक्वल टू 2 प्लस एक्स प्लस 2x. जर आपण हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळेल की 2x प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 प्लस 3x. आपण जर हा 2x पलीकडे शिफ्ट केला तर आपल्याला इक्वेशन मिळेल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 प्लस 3x मायनस 2x म्हणजेच मिळेल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 प्लस एक्स. जर आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जर याचं तयार केलं
तर एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0. सो आपल्याला एक सेकंड ऑर्डर एक इक्वेशन मिळालं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणूया आपण याला. तर या इक्वेशनचे जर आपण फॅक्टर्स कॅल्क्युलेट केले, जर फॅक्टर्स कॅल्क्युलेट नाही झाले तर आपल्याला एक फॉर्म्युला वापरावा लागेल. तो फॉर्म्युला सॉल्व्ह केला की आपल्याला ह्या एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल. सो दॅट फॉर्म्युला इज मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आय थिंक हा फॉर्म्युला आता तुम्हाला माहीत असेल. जर हा फॉर्म्युला आपण सॉल्व्ह केला तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल दॅट इज 1 प्लस मायनस अंडर रूट 1 4ac प्लस 4ac that is 8 divided by 2a that is 2. मग जर हे सॉल्व केलं तर 1 प्लस मायनस अंडर रूट 9चं स्क्वेअर रूट आपल्याला मिळतं आहे 1 प्लस मायनस 3 अपॉन 2. याचाच अर्थ एक्सच्या आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळतील. एक व्हॅल्यू मिळेल 1 प्लस 3/2 दॅट इज 2 ओहम आणि दुसरी व्हॅल्यू मिळेल आपल्याला दॅट इज एक्स इज इक्वल टू 1 मायनस 3 दॅट इज मायनस 2/2 दॅट इज मायनस 1 ओहम. दोन्हीपैकी जर आपण बघितलं तर ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू कधीही निगेटिव्ह नसते. याचा अर्थ आपण ही व्हॅल्यू निग्लेक्ट करूया आणि ही व्हॅल्यू लिहूया. सो आपलं आन्सर असेल एक्स इज इक्वल टू 2 ओहम. म्हणजे आपल्याला ए आणि बी मध्ये जो रेजिस्टन्स मिळाला तो मिळाला 2 ओहम. दिस इज आवर फायनल आन्सर दॅट इज एक्स इज इक्वल टू 2 ओहम. तर सेम अशाच पद्धतीनं लॅडर डायग्राम ही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फक्त लॅडर डायग्राम तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी जो इन्फायनाईट कॉम्बिनेशनचा जो पार्ट आहे त्याला तुम्हाला मार्क करून एक रेजिस्टन्स कन्सिडर करायचा आहे आणि हाच रेजिस्टन्स प्रिव्हियस सर्किटचा म्हणजे सुरुवातीला जे सर्किट होतं त्या सर्किटचाही तितकाच रेजिस्टन्स असेल. म्हणजे या कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स झाला एक्स, त्याच्यानंतर इकडं मग ए आणि बी मधला रेजिस्टन्स होता एक्स. तर अशा पद्धतीनं मग सर्किट डायग्राम रिड्यूस करून बाकीचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. तर या ठिकाणी जर रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू चेंज असतील तर सेम या पद्धतीनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फक्त काही पर्टिक्युलर फॉर्मॅटमधली जी एक्झाम्पल्स आहेत ती तुम्ही तुमच्या नोटबुकमधून किंवा तुमच्या नोट्समधून शोधा आणि सेम या फॉर्मॅटमध्ये ही सगळी एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.